नमस्कार. आज विषय जो घेतलेला आहे तो रामचंद्र देखणे यांच्या संदर्भातला आहे. एक व्यक्ती म्हणून साहित्यकार, कीर्तनकार, प्रवचनकार असे अनेकविध पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाला होते. 26 सप्टेंबर 22मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे आणि आत्ता 21 डिसेंबरला प्रभाकर मांडे हे लोकसाहित्याचे अभ्यासक त्यांचंही निधन झालेलं आहे. ज्या वेळेला अशा काही बातम्या येतात त्यावेळेला स्वाभाविकच एक अस्वस्थपण अशासाठी येतं की त्या विषयाला वाहून घेतलेले किंवा त्याच्यातले दर्दी असे जे अभ्यासक असतात त्यांच्यामुळे समाजाचं आणि इतर पुढच्या पिढ्यातल्या अभ्यासकांचं एक नुकसान होत असतं. या माणसाने खूप काही करून ठेवलेलं असतं, त्यांचं मार्गदर्शन अनेकांना मिळत असतं, प्रेरणा मिळत असते. पण ही माणसं जगातनं जातात म्हणजे हे त्यांचं कर्तृत्वही आपल्यापुरतं एक प्रकारे संपलेलं असतं. पण ग्रंथरूपाने ते आपल्यामध्ये असतात आणि मग तेवढाच एक आपल्याला अभ्यासाचा आधार असा त्यांच्या बाबतीमध्ये लाभतो. तर रामचंद्र देखणे यांच्याबद्दल बोलण्यापूर्वी थोडीशी एक ऐतिहासिक पार्श्वभूमी माझ्या नजरेपुढे आली त्यांच्याविषयी विचार करताना, की महाराष्ट्रामध्ये संत साहित्यावर लेखन करणारे, म्हणजे मी आधुनिक महाराष्ट्राबद्दल बोलते आहे, अनेक जण होऊन गेलेले आहेत आपल्याला माहिती आहे. लोकमान्य टिळक हे तर भाष्यकार होते. त्यानंतर पांगारकर हे नाव, लरा पांगारकर नाव आपल्याला माहीत आहे. वि. ल. भावे हे नाव माहीत आहे. ही मागच्या पिढीतली, फार आधीच्या पिढीतली म्हणजे माणसं झाली. त्यानंतर मग पुढे शंदा पेंडसे, गंबा सरदार, हेवी इनामदार, डॉक्टर वदी कुलकर्णी, डॉक्टर मुकुंद दातार, कितीतरी नावं सांगता येतील की ज्या माणसांनी संत साहित्याचा सखोल अभ्यास केला, त्यावर व्याख्यानं दिली, प्रवचनं दिली. आणि हा सगळा जो फार मोठा असा ठेवा, संत साहित्य सगळ्यांना उपलब्ध आहे, पण त्याची उकल करून सांगणं, त्याचे अर्थ सांगणं, त्याच्यावरती काही स्वतःचे विचार मांडणं, ही जी गोष्ट आहे ही फार महत्त्वाची असते. कारण सगळ्याच लोकांना मूळ ग्रंथाचं आकलन पटकन होईलच असं नाही, हे सत्य आहे. संपूर्ण महाराष्ट्रालाच संत साहित्याची विलक्षण ओढ आहे. कारण महाराष्ट्राचं मनच मुळात अध्यात्मप्रवण आहे. अनेक विचार प्रवाह असतात, मला माहिती आहे की आम्ही हे मानत नाही वगैरे वगैरे, संतांना जुन्या काळीही नावं ठेवली गेलेली आहेत. पण या सगळ्या टीकेला पुरून उरलेलं जे संत आणि संत वाङ्मय आहे त्यांचं महत्त्व हे शाश्वत आहे, यात शंकाच नाही. याचं कारण काय? याचं कारण असं की संत जगले आणि संतांनी निर्मिती केली ती समाजहितासाठी, समाज प्रबोधनासाठी. त्याच्यामध्ये त्यांचा स्वतःचा कोणताही स्वार्थ नव्हता. जे आपण कर्मण्येवाधिकारस्ते सारखं बोलत असतो, वाचत असतो, त्याचा मूर्तिमंत आदर्श म्हणजे संतांचं एकूण जीवन आणि त्यांच्या वाङ्मयकृती हे आहे. दुसरी गोष्ट अशी दिसते की या संतांनी विविध प्रकारचं वाङ्मय हाताळलेलं आहे. म्हणजे वाङ्मय प्रकार, ओव्या आहेत, अभंग आहेत, भारुडं आहेत, गवळणी आहेत, विदग्ध काव्य आहेत, महाकाव्य आहेत, भाष्यग्रंथ आहेत. अनेक प्रकारांनी त्यांनी लेखन केलं आणि समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांसाठी केलं. अगदी एकनाथांचं उदाहरण घेतलं तरी आपल्या लक्षात येईल की अतिशय विद्वान अभ्यासू लोकांसाठी त्यांनी लिहिलं, मध्यम लोकांसाठी लिहिलं आणि अगदी भोळे भाबडे अशिक्षित पण भक्तिमान अंतःकरण असलेली जी माणसं त्यांच्यासाठी सुद्धा आध्यात्मिक उपदेश त्यांनी भारुडांच्या माध्यमातनं किंवा वेगवेगळे खेळ जे त्यावेळेला लगोरी, फुगडी वगैरे होते ती रूपकं करून तशाही प्रकारचं वाङ्मय त्यांनी निर्माण केलेलं आहे. याचा अर्थ संत हे सर्व समाजासाठी होते, समाजाचे होते आणि त्यांचा देवसुद्धा सर्व समाजाचा होता. कुठल्याही प्रकारचा भेदभाव त्यांनी मानलेला नाही. विठ्ठल हे महाराष्ट्राचं दैवत आहे.
त्याचबरोबर इतरही म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी आहे, तुळजापूरची भवानी माता आहे, हे सगळं आपल्याला माहीत आहे. इतकंच नाही तर प्रत्येक खेडेगावामध्ये आपल्याला ग्रामदेवता असलेल्या दिसतात आणि त्या ग्रामदेवतेचे उत्सव होत असतात, हेही आपल्याला माहिती आहे. मग कुठे महादेव असेल, कुठे वेशीवरचा मारुती असेल, कोकणात तर वेताळसुद्धा असतो. तर असे हे जे काही सगळं ही जी लोकगंगा आहे, ती लोकगंगा कुठल्या तरी एका श्रद्धेच्या आधाराने आपल्या आयुष्याची वाटचाल करत असते आणि त्याच्यामधूनच लोकसाहित्याचा जन्म झालेला आपल्याला दिसतो. आणि वेगवेगळे प्रकार म्हणजे जत्रा म्हटलं की कुठे ललित होतं, कुठे दशावतार होतात. हे जे काही सगळे कला प्रकार आहेत, म्हणजे वाङ्मय कला, वेगवेगळ्या गुणांचं सादरीकरण आणि ईश्वरभक्ती आणि सगळ्यांचं मनोरंजन, हे सगळं काही यामधनं साधलं जात होतं आणि त्यामुळे समाज हा एकसंध राहत होता. आज आपल्याला समाजामध्ये विविध प्रकारचे जे भेदभाव दिसतात, आपण सारखं म्हणत असतो की कोणी कोणाचं नाही. असं का बरं वाटतं? खरं म्हणजे आपली भाषा एक आहे, आपला धर्म एक आहे, आपले संस्कार एक आहेत. थोडाफार काही फरक कोणाच्या विचारांमध्ये असू शकतो, पण सर्वसामान्यपणे जर पाहिलं तर सुशिक्षित असो अशिक्षित असो, सर्वसामान्य माणूस हा सरळ मार्गी, साधेपणाने जगणारा, भक्तिमान मन असलेला असाच असतो. तर असं असून सुद्धा आपल्या मनामध्ये एक प्रकारची एकाकीपणाची किंवा परकेपणाची भावना समाजात निर्माण झालेली दिसते आणि याचं कारण या सगळ्याला धरून ठेवणारी कुठली तरी जी शक्ती आहे, तर ती शक्ती आता मी म्हटलं त्याप्रमाणे ग्रंथ हीच आहे. माणसं आहेत, नाही तसं नाही. अनेक ठिकाणी ही गर्दी केली जाते, माणसं तिकडे जातात, ऐकतात, पण परत वेगळे होतात. त्या गर्दी वेगळी आणि एकजूटपणे एखादं काम करणं, एका ध्येयाने, एका विचाराने आपण बांधले गेलेले राहणं, या दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत. तर आज समाजामध्ये आपल्याला थोडंसं हे असलेलं एक विभाजन आपण म्हणू किंवा परकेपणा एकमेकांबद्दलचा म्हणू असा दिसतो. तर आता मी जे सांगत होते त्यामध्ये आणखीन एक धागा असा आहे की हे सगळे प्रकार करमणुकीचे किंवा होते आणि त्याच्याच बरोबर मी म्हटलं की सामान्य माणसांसाठी सुद्धा ही करमणूक होती आणि त्यामध्ये महत्त्वाचं एक घटक समाजातला तो म्हणजे बहुरूपींचा. बहुरूपी विशेषतः ग्रामीण भागामध्ये मग वासुदेव असेल, पिंगळा, बाळसंतोष, कुडमुड्या ज्योतिषी, नंदी बैलवाला किंवा अस्वलवाला, हे जे सगळे अंगणातले खेळगडी येत होते आणि त्याच्यामुळे स्त्रियांना, मुलांना आनंद होत होता. हक्काने ते मूठभर धान्य मागायचे, काही कोणी पैसे देतं, कोणी धान्य देतं आणि ते यातनं सुद्धा त्यांच्या गाण्यातनं काय सांगत होते तर अध्यात्मच सांगत होते. म्हणजे सदाचाराची रुजवण ही संत साहित्यातल्या श्रेष्ठ अशा ग्रंथांनी जशी केली, संतांनी आपल्या आचरणातनं जशी केली, तशीच ग्रामपातळीवरती अशिक्षित, अडाणी किंवा केवळ गृहिणी आहेत, ज्यांनी बाहेरचं जगही फारसं पाहिलेलं नाही, त्यांनासुद्धा करमणूक आणि ही सदाचाराची, सत्प्रवृत्तीची एक शिकवण नकळतपणे ही माणसं देत होती. त्यांचा विशिष्ट पोशाख, त्यांची गाणी, त्यांच्या गळ्यातल्या माळा वगैरे ज्या काय असतील त्याच्यामध्ये थोडंसं संवाद, थोडा विनोदही असायचा. अशा अनेक प्रकारे म्हणजे आत्तापर्यंत मला अगदी मुंबईमध्ये सुद्धा आठवत आहे, पुण्यात सुद्धा आपल्याला दिसतो वासुदेव वगैरे अधूनमधून. तर हे सगळं आता शहरातल्या लोकांना त्याची काही फारशी किंमत वाटत नाही, कारण करमणुकीची अनेक साधनं ही शहरामध्ये आहेत आणि आता श्रोते किंवा प्रेक्षक वर्गही बराच प्रगल्भ झालेला आहे. त्यामुळे या करमणुकी आता इथल्या लोकांना फार काही त्याच्यामध्ये कौतुक राहिलेलं नाही, पण खेड्यामध्ये मात्र अजूनही या वर्गाला मान आहे आणि त्यांचं समाजात एक स्थान आहे, निश्चितपणे आहे. त्याच्याबरोबर ह्याच लोकसाहित्यामध्ये वेगवेगळे म्हणजे ओव्या येतात. मग जात्यावरच्या ओव्या म्हणा, सासूरवाशीण माहेरवाशीण यांच्या ओव्या म्हणा, पाळणा म्हटला जातो, हादग्याची गाणी आहेत आणि काही दैवत कथा असतात, काही दंतकथा असतात, काही मिथक कथा असतात.
ते कुठलं तरी नाग हे एक प्रतीक आहे. मग नाग हा कशाचा तर धनाचं संरक्षण करणारा वगैरे वगैरे अशा अनेक मिथक याला म्हटलं जातं, मिथकथा. तर ह्यासुद्धा मिथक कथा किंवा लोकसाहित्य याचा अर्थच असा आहे की परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्या कथा किंवा वाक्प्रचार म्हणीसुद्धा सांगितल्या जातात आणि त्या आपोआप रुजतात. त्यांचा कर्ता कोण हे आपल्याला सांगता येणार नाही, पण त्या अनेकांना माहिती असतात आणि त्याच्यामध्ये काहीतरी जीवनभाष्य असतं, काहीतरी सखोल अर्थ दडलेला असतो. त्याच्याशिवाय त्या टिकत नाहीत. काय टिकतं? तर ज्याच्यामध्ये काहीतरी सर्व समाजाला सर्व काळी निदान जास्तीत जास्त वर्ष उपयोगी पडेल असं काहीतरी सत्व ज्याच्यामध्ये आहे, त्याच गोष्टी टिकून राहतात. मग त्या तोंडी असे टिकतील किंवा लिखित रूपामध्ये टिकतील. तर लोकसाहित्यामध्ये हे सगळं असतं. आणि आत्ता मी ज्या दोन व्यक्तींचा उल्लेख केला, आत्ता आपल्याला रामचंद्र देखणे यांच्याबद्दल बोलायचं आहे, तर ते लोकसाहित्याचे फार मोठे अभ्यासक होते. भारूड आणि त्याचं तत्त्वज्ञान हा त्यांचा PhDचा विषय होता. बहुरूपी भारूड याचे अनेक प्रयोग त्यांनी, म्हणजे 2000हून अधिक प्रयोग त्यांनी देशविदेशात केलेले आहेत. त्यामुळे भारूड या वाङ्मय प्रकाराबद्दल सर्व सखोल माहिती असलेला, त्यावर लेखन केलेला, त्याचं सादरीकरण केलेला असा हा माणूस होता. त्यांच्या व्यक्तिमत्वाला किती अंग होती, तर ते उत्तम कीर्तनकार होते, प्रवचनकार होते, सादरीकरण उत्तम करणारे होते, लेखक होते. अनेक प्रकाराने ते समाजामध्ये वावरत असत आणि एवढंही करून त्यांनी खूप ग्रंथसंपदाही निर्माण केलेली आहे. हे त्यांचं एक मोठं वैशिष्ट्य असं मला वाटतं. पिंपरी चिंचवडमध्ये त्या प्राधिकरणाचे ते जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करत होते. तोही त्यांचा नोकरीचा भाग त्यांना लोकांशी जवळीक वाढवण्याच्या दृष्टीने, लोक समजून घेण्याच्या दृष्टीने उपयोगी पडला. आणि या कार्यक्रमांच्या निमित्ताने भरपूर भ्रमंती झाली. त्यातूनही त्यांना महाराष्ट्र कळला, भारत कळला, देशविदेशामध्ये कार्यक्रम केल्यामुळे तिथली आपली माणसं ही कशी आहेत तेही कळलं. अशा प्रकारे कक्षा विस्तारत गेल्या आणि त्याचा कुठेतरी त्यांना त्यांच्या अभ्यासासाठी निश्चितपणे उपयोग झालेला असला पाहिजे. मुळामध्ये रामचंद्र देखणे हे एका खेड्यामध्ये वाढलेले होते. अक्षरशः जे खेड्याचं वर्णन आपण पाहतो की कोंबड्याच्या आरवण्याने येणारी जाग, गाईगुरांच्या वासरांच्या गळ्यातल्या घंटांची किणकिण, जात्याची घरघर, जात्यावरती म्हटल्या जाणाऱ्या ओव्या, पारावरच्या गप्पा, एखाद्या झाडाखाली बसून केलेली न्याहारी, हे जे काही सगळं आहे ते त्यांनी अनुभवलं होतं. इतकंच नाही तर त्यांनी स्वतः औत नांगर हातात घेतलेला होता, गुरं वळलेली होती, गुराख्याचं काम केलेलं होतं. तेव्हा या सगळ्या वातावरणामधून त्यांच्यावरती एक विशुद्ध वर्तनाचे आणि निसर्गाचे संस्कार झालेले होते. खेडेगाव आणि त्या काळातलं विशेषतः, आज खेडेही बदललेली आहेत बरीचशी, पण खरोखरच एक निर्मळ वातावरण, माणसामाणसातले नातेसंबंध आणि निसर्ग तर सुंदरच होता. शांत सुखी असं जीवन होतं आणि हे सगळं त्यांनी लहानपणी अनुभवलेलं होतं. ते संस्कार घेऊन ते शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी शहरामध्ये पुढे आले आणि मग त्यांनी आपलं कार्यक्षेत्र निवडलं असं आपल्याला दिसतं. त्यांनी किती प्रकारचं साहित्य निर्माण केलेलं आहे. मी आत्ता लोकसाहित्याचा उल्लेख केला. त्यामध्ये गवळण स्वरूप, गवळणीचं यावर त्यांनी लेखन केलेलं आहे. त्याच्यामध्ये गवळण या काव्य प्रकाराबद्दल आता त्यांच्या ग्रंथांचा मी थोडक्यात परिचय करून देते की गवळण या काव्य प्रकाराचं विवेचन तर आहेच, पण कृष्ण आणि गोपी यांच्या नातेसंबंधांबद्दल अनेक प्रकारचे जे गैरसमज, प्रवाद, मनामध्ये लोकांच्या शंका, अनेक गोष्टी असतात, त्याचीही चर्चा त्यांनी त्यामध्ये केलेली आहे. त्यातला आध्यात्मिक भाव तोही त्यांनी सांगितलेला आहे. तेव्हा भारुडांच्या प्रमाणेच गवळण या काव्य प्रकारावरती त्यांनी लिहिलेलं आहे.
दैवतांच्या बाबतीमध्ये खंडोबावर त्यांनी लिहिलेलं आहे. विठ्ठलाच्या बाबतीमध्ये त्यांचं अतिशय महत्त्वाचं पुस्तक म्हणजे वारीवरचं. महाराष्ट्रामध्ये म्हणजे वारी ही भक्तिगंगाच आहे महाराष्ट्राची. त्या वारीचं कुतूहल आपल्या सगळ्यांनाच असतं की कशी एवढी हजारो माणसं चालत जातात, अनेक तऱ्हेचे कष्ट सोसतात, गैरसोय सोसतात, पण विठ्ठल विठ्ठल करत जात असतात. दरवर्षी नियमाने 40-40 वर्ष जाणारी माणसं आहेत. हे घडतं कसं? हा खरोखरच एक अभूतपूर्व चमत्कार आहे महाराष्ट्रातला. त्याला उत्तरच नाही. त्यांचे पाय आपोआप तिकडे वळतात. तेव्हा ही जी वारी आहे, त्या वारीच्या मागचं एक काय तत्त्वज्ञान आहे हे तर सगळं त्यांनी दिलंच आहे, पण त्याबरोबर व्यावहारिक तपशील दिलेला आहे की वारी कधी निघते, कधी संपते, माणसं कशी तिथे जातात, ते टप्पे कुठले, वेगवेगळ्या ठिकाणाहून पालख्या त्या वारीमध्ये येत असतात आपल्याला माहिती आहे. मग कोणती पालखी कोणत्या गावामध्ये कुठल्या तिथीला येते आणि कुठल्या तिथीला पुढे निघते, हा जो काही सगळा तपशील आहे, म्हणजे एन्सायक्लोपीडिया म्हटलं तरी चालेल वारी संबंधीचा सगळा तपशील त्यांनी त्यामध्ये दिलेला आहे. म्हणजे त्यामागचा जो एक अभ्यास आपल्याला म्हणता येईल असा त्या ग्रंथामध्ये आपल्याला दिसतो आणि त्यांनी अनुभवलेलंही ते आहे. त्याच्यानंतर हे तर मी ग्रंथ सांगितले की भारूड, गवळण, गोंधळ, भारूड आणि लोकशिक्षण हाही एक वेगळा त्यांचा ग्रंथ आहे. आणखीन एक महत्त्वाचा म्हणजे संत साहित्यातील पर्यावरण विचार. आज आपण पर्यावरणाबद्दल बोलत असतो आणि खरोखरच आपण काळजीत आहोत की वसुंधरा वाचवा हे सारखं आपल्या कानावरती येत आहे की प्रचंड लोकसंख्या, प्रचंड प्रदूषण यामुळे पर्यावरणाची हानी होते, पर्यायाने लोकांच्या आरोग्याची हानी चाललेली आहे. पण संत साहित्य म्हणजे संतांच्या काळामध्ये हा प्रश्न नव्हता. पर्यावरण प्रदूषण हा प्रश्न नव्हता. तरीसुद्धा संतांनी पर्यावरणाबद्दलचे किती सुंदर विचार आपल्या काव्यामधून मांडलेले आहेत. त्याचं चित्रण यामध्ये त्यांनी म्हणजे केलेलं आहे महत्त्वपूर्ण असं की संतांच्या साहित्यामध्ये नद्या, डोंगर, वृक्ष, अनेक निसर्गातले असे घटक त्याच्यावरची वर्णनं येतात आणि त्यांचं महत्त्व येतं. अगदी रामदासांनी सुद्धा, रामदास हे तर निसर्गाच्या प्रेमातच होते आणि अतिशय सुरेख म्हणजे ज्ञानेश्वरांमध्ये पण ते आहे, तुकारामांमध्ये आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हे तर त्यांनी म्हटलेलंच आहे. तेव्हा हे जे काही सगळं पर्यावरणाच्या संदर्भामध्ये जिथे जिथे या संतांनी काही ना काहीतरी लिहून ठेवलेलं आहे त्याचा सगळ्याचा आढावा आता आज हे मला असं वाटतं अतिशय उपयुक्त आहे की ज्या काळामध्ये हे प्रश्न नव्हते त्या काळामध्ये संतांनी निसर्गाकडे माणसाचं लक्ष वळवलेलं आहे की आपण निसर्गाचंच अपत्य आहोत आणि त्याच्याशी फारकत घेऊन त्याला तोडून त्याच्यापासून दूर जाऊन चालणार नाही. आणि आपल्या लक्षात येईल की संतांनी ही जी एक तळमळ अप्रत्यक्षरित्या आपल्याला सांगितली तीच पुढे मर्ढेकरांच्या काव्यात पण आलेली आहे. सहजच लक्षात येतं की बघा आता मर्ढेकरांचा काळ कुठला, 1945च्या पुढचा काळ आहे. कितीतरी दिवस आता नाही नदीत डुंबलो, कितीतरी दिवस आता नाही चांदण्यात गेलो. आता याचा अर्थ काय आहे की माणूस आपल्या रोजच्या चक्रामध्ये विसरूनच गेलेला आहे की अरे नद्या वाहत आहेत. आता नद्याही वाहत नाही आहेत. कोणामुळे गटारं झाली नद्यांची? आपल्यामुळेच झाली. अवर्षण, दुष्काळ, पाऊस कमी पडणं हे कोणामुळे झालं? माणसाच्या चुकांमुळे झालेलं आहे. तर आता आपण इतक्या उशिरा जागे झालेलो आहोत खरं म्हणजे. तर मर्ढेकरांनी सुद्धा हे मांडलं की चांदणं आता इतका झगमगाट असतो, कुठलेही छोटं कार्यक्रम असू दे, चम 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 नुसते दिवे लावलेले असतात. मग दिवाळी असो, नाताळ असो, काही असो, त्याच्यापुढे तो चंद्र कुठेतरी प्रकाशतो आहे, इकडे आपलं लक्ष जात नाही. कोजागिरीलाही काही माणसं जातात, पण करतात काय, तिथे जाऊन पत्ते कुटायचे, आणखीन काही वेळ खायची, अमुक करायचे. ते चंद्राच्या चांदण्याचा शांतपणे आल्हाद आपण घेतला पाहिजे. ते चांदणं आत उतरलं पाहिजे. त्याच्यासाठी आवश्यक ती शांतता, आवश्यक ती रसिकता आणि एक सुंदर जीवनदृष्टी असावी लागते आणि तीच माणसं आज हरवून बसलेली दिसत आहेत. हा सगळा आशय मर्ढेकरांच्या कवितेमध्ये होता की मी खूप दिवसात नदीत डुंबलो नाही. याचा अर्थ काय
नळाचं पाणी घरात येतं आहे, कोण जातं आहे नदीत डुंबायला. तर खेडेगावामध्ये हा आनंद मिळतो आणि ते जर अनुभव आपण ऐकले की काय मनात आलं की जायचं आणि 2 डुबक्या मारून यायच्या आणि ते झेपत होतं, सोसत होतं. तर असं जे म्हणजे थोडक्यात जे जे नैसर्गिक आहे त्याला त्याच्यापासनं आपण आता दूर जातोय, कारण भौतिक सुख आपल्याला हवी आहेत, सोयी आपल्याला हवी आहेत, सगळं काही घरात आणि हाताशी असायला पाहिजे, बटन दाबलं की आपल्याला ते मिळायला पाहिजे, असं आहे ते. त्यामुळे भौतिक सुख मिळाली पण आपण कशापासनं वंचित राहतो आहोत. तर हा जो विचार आहे तो शेवटी कुठेतरी पर्यावरणाशी येऊन भिडतो. आपल्या भोवतालचं जे आपलं जगणं आहे आणि आपण काय मिळवलं आणि काय गमावलं. अर्थात आता काहीतरी मिळवायचं झालं तर काहीतरी गमवावं लागतं. मुलगी सासरी जाते म्हणजे माहेरापासून तुटत नाही, पण तिला दूर जावं लागतं. अटळ आहे, अजून तरी अटळ आहे. तर असं हे सगळं जीवनचक्र आहे, त्याला काही इलाज नाही. पण निदान आपण हे सगळ्याचं एक महत्त्व तरी जाणलं पाहिजे आणि हे सगळं आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे. आपण वाचतो आणि बाजूला ठेवून देतो. त्याच्यासाठी परत परत ही माणसं हे लेखन करत असतात. आता ज्ञानेश्वरी काय, संत साहित्य काय, तुम्ही म्हणालात काय नवीन राहिलं आहे? खूप काय काय मिळतं. त्या सोन्याच्या खाणी आहेत. जसं महाभारत रामायण हे ग्रंथ काय किंवा ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकारामाची गाथा हे ग्रंथ काय खरोखर ज्याला जे त्यातनं भावेल, जे विचार आपल्याला सुचतील ते आपण काढून घेऊन त्याच्यावरती अभ्यास करू शकतो, लिहू शकतो, बोलू शकतो. इतकं श्रेष्ठ आणि इतकं सखोल असं एक जीवनविषयक तत्त्वज्ञान त्यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. ज्ञानेश्वरी चिंतन आणि चर्चा हे सुद्धा एक अतिशय सुरेख असं त्यांचं पुस्तक आहे. ज्ञानेश्वरी हा मी आत्ता म्हटलं तसं ग्रंथ आपल्याला अत्यंत आदर आणि प्रेम असलेला असा ग्रंथ आहे. पण त्या ज्ञानेश्वरीचं आकलन एवढं सोपं नाही. एकतरी ओवी अनुभवावी, हे अनुभवणं. आत्ता मी ज्या अभ्यासकांची नावं घेतली ना, त्यातले एकच अभ्यासक मला अतिशय जवळून माहिती आहेत की जे तिथपर्यंत म्हणजे मी अगदी साक्षात्कार मोक्ष वगैरे म्हणत नाही, पण ज्यांना आंतरिक तेवढी उंची ज्यांना गाठता आलेली होती ते म्हणजे डॉक्टर वदी कुलकर्णी. खरोखर सरांना तिथपर्यंत जाता आलेलं होतं. तसे गुरुही त्यांना लाभले, त्यांनी त्याच्यावर चिंतन केलं, पुष्कळ गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, त्याबद्दल तर जास्त बोलत नाही. पण अशी काही अपवादात्मक, कारण शेवटी काय आहे, हे जे ग्रंथ आहेत ना ते बौद्धिक पातळीवर जाणण्याचे ग्रंथ नाहीत. ती पहिली पायरी आहे. पण त्याच्या पुढे अंतरंगातली अनुभूती घेता येणं ही गोष्ट अत्यंत अवघड आहे. अनुभूती घेणं ही गोष्ट अत्यंत अवघड आहे. आपण खूप अभ्यास करून बौद्धिक पातळीवर ज्ञानेश्वरी समजून घेऊ, तुकाराम समजून घेऊ, दासबोध समजून घेऊ, कळेल आपल्याला अर्थ काय आहे. पण प्रत्येक गोष्टीला काहीतरी एक सखोल असा जो अर्थ असतो, एक सूक्ष्म असा अंतःप्रवाह अर्थाचा त्यामागे असतो, ते कळायला, ती पातळी गाठायला कणभर तरी ज्ञानेश्वर व्हावं लागतं. कणभर मी म्हणते, अगदी या टाचणीच्या बिंदू एवढं इतकं, ते सुद्धा अत्यंत अवघड आहे. आणि म्हणून हे जरी आपल्याला किंवा अनेकांना हे जमणारं नाहीच आहे, पण निदान काय त्यांनी सांगितलेलं आहे त्या त्या ग्रंथातनं त्याची परत परत जी चर्चा ही सगळी माणसं करत असतात त्याचं कारण ते आहे. सगळ्या बाजूंनी ते ते ग्रंथ ते तपासत असतात आणि त्यांच्या हाती जे नवनीत येईल अर्थाचं, आशयाचं, ते आपल्यापुढे मांडत असतात. तेव्हा असंख्य ग्रंथ, जसे भगवद्गीतेवर असंख्य ग्रंथ आहेत, ज्ञानेश्वरीवर असंख्य ग्रंथ आहेत, का ही माणसं परत परत लिहितात? असं नाही कोणी म्हणत की काय किती लिहिलं आहे ज्ञानेश्वरीवर, आता कशाला लिहित आहे, असं नाही आहे. जे त्यांना जाणवलं आहे ते ते लिहित असतात. तसंच ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत आणि आसुरी संपतचं विवेचन आहे, आपल्याला माहीत आहे. तर त्या आधारावरती जीवनाची सुंदरता या नावाचं एक पुस्तक यांनी लिहिलेलं आहे, रामचंद्र देखणे यांनी, की जीवन कशामुळे कसं सुंदर होतं. तर अर्थातच त्यामध्ये दैवी संपतचा किती भाग असतो, हे दैवी संपत म्हणजे काय या संबंधीची ही चर्चा त्याच्यामध्ये त्यांनी केलेली आहे. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट मला
फार चांगली वाटली. वेगळं म्हणजे हे संत साहित्य, लोकसाहित्य हे तर सगळं झालंच. पण त्यांनी महाकवी नावाचं एक त्यांचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये संस्कृत साहित्यकार जे आहेत, जे कवी, नाटककार म्हणजे कालिदास आहे, भास आहे, माघ आहे, भारवी आहे, भवभूती आहे, ह्या सगळ्यांवरती लिहिलेलं आहे. म्हणजे संस्कृतमधले हे एकाहून एक दिग्गज, ज्यांनी अनेक काव्य, नाटकं वगैरे लिहिली, म्हणजे संस्कृतचाही गाढा अभ्यास आणि मग त्यांची चरित्र, त्यांच्याविषयीच्या कथा, त्यांच्या साहित्याचं विश्लेषण हे सगळं महाकवी या पुस्तकामध्ये त्यांनी केलेलं आहे. अर्थात एकेकावरती एक एक ग्रंथ होईल अशा थोरवीची सगळी माणसं होती, हे सगळे कवी, नाटककार होते. पण थोडक्यामध्ये का होईना त्यातला गाभा, त्यांच्या साहित्यकृतीचं सौंदर्य, त्याचं महत्त्व याबद्दल त्यांनी महाकवी या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. दुसरा एक अगदी वेगळा ग्रंथ म्हणजे संत साहित्यापासून म्हणजे 12व्या-13व्या शतकापासून ते 19व्या-20व्या शतकापर्यंत ते कसे आलेले आहेत बघा, की या सगळ्याबरोबर त्यांनी अलीकडच्या काळामधले जे सुधारक होते म्हणजे न्यायमूर्ती रानडे, महात्मा फुले, लोकहितवादी महर्षी कर्वे, स्वातंत्र्यवीर सावरकर, या सगळ्यांनी समाजासाठी जे लोकोत्तर कार्य केलं त्यांच्याविषयीसुद्धा रामचंद्र देखणे यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे एकूण दृष्टीचा किंवा अभ्यासाचा पैस केवढा होता हे आपल्या लक्षात येतं, की एखादा माणूस एकच एक विषय घेऊन त्यातच मग्न होऊन राहत नाही आहे, तर संत साहित्यापासून आधुनिकतेपर्यंत ते वळलेले आपल्याला दिसतात. आता मी जे एक हे उदाहरण दिलं ज्ञानेश्वरांच्या बाबतीत, त्याचा आणखीन एक छान हे ग्रंथाचं नाव राहिलं, ज्ञानदीप लावू जगी या नावाचा एक ग्रंथ आहे. त्याच्यातलं मला एक फार छान आवडलेली असं काही अवतरण आहे, ते तुम्हाला सांगते. आज आपण धर्म या नावाखाली रण माजलेलं वाचत असतो, ऐकत असतो. धर्म वगैरे अफूची गोळी आहे म्हणणारे पूर्वीच्या काळातही होते. धर्माला काही अर्थ नाही, धर्म हा शब्द आला की फुली, इथपर्यंत काही माणसं जातात. पण धर्म म्हणजे काय याचं एक किती सुरेख आणि साधं विवेचन यात आहे बघा. काय म्हटलंय, सत्य हाच सर्वश्रेष्ठ धर्म होय असं महाभारतात सांगितले आहे. मानवी जीवन कल्याणकारी होण्यासाठी आवश्यक असणारी नीतिमूल्ये समाजात रुजवणे हेच धर्माचे प्रयोजन ठरते. त्यासाठी सदाचार हाच परमधर्म आहे हे विधान धर्माची सामाजिक भूमिका स्पष्ट करते. जगात सदाचार घडेल तरच खऱ्या अर्थाने धर्म नांदेल असे समजावे. धर्माची बीजे सदाचारात दडलेली आहेत. धर्माने सामाजिक नीती जागवायची आहे. म्हणजे यात भर कशावर आहे, सदाचारावर आहे, सत्प्रवृत्तीवर आहे. आणि त्या सत्प्रवृत्तीला सुरुंग लागलेला आज आपल्याला समाजामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये दिसतोय. सज्जन आणि दुर्जन किंवा स्वार्थी वाईट प्रवृत्तीची माणसं असा जर आपण एक विचार केला तर असं लक्षात येतं दुर्दैवाने की जे स्वार्थी आहेत, लबाड आहेत, संकुचित विचारसरणीचे आहेत, त्यांची ताकद वाढते आहे. आणि जे सज्जन आहेत ते एक प्रकारचा दुबळेपणा, हताशा ही घेऊन आपलं जीवन आपल्यापुरतं असं म्हणत म्हणत सशाच्या काळजाने जगतायत. नको रे बाबा, कोणत्या भानगडीत पडणार, आपली काही ताकद नाही, मोर्चे न्या, भांडणं करा, अमुक करा वगैरे वगैरे. म्हणजे आपल्याला असलं राजकारणही नको आहे, आपल्याला असं समाजकारणही नको आहे. कुठल्याही कारणासाठी संघर्ष करायची आपली तयारी नाही, इच्छा नाही. कारण एक प्रकारचा तो दुबळेपणाही आहे आणि एक प्रकारे आपली ती मुळातच प्रवृत्ती नाही आहे. हे दोन्ही आहे. पण जर सगळा समाज आता यांनी म्हटलं त्याप्रमाणे सदाचाराने वागायला जितका मोठ्या प्रमाणामध्ये सदाचार समाजामध्ये रुजेल तिथे धर्माचं अस्तित्व राहील, हा विचार मला अतिशय मोलाचा वाटतो. आणि याच संदर्भात मी आत्ता म्हटलं की सगळ्या संतांनी
कशासाठी लेखन केलं, तर समाजाची धारणा चांगली व्हावी यासाठी, समाज निरोगी मनाचा असावा यासाठी त्यांनी रचना केलेल्या आहेत. आणि हेच त्यांनी त्यांच्या भारूड या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की याच्या मागची, या भारुडांमागची संतांची भूमिका काय होती. तर संत केवळ तत्त्वज्ञानी नव्हते, तर ते उत्तम समाजशास्त्रज्ञही होते. शब्द लक्षात घ्या, हा आधुनिक काळातला शब्द आहे. समाजाचं काही शास्त्र असतं आणि त्याचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ हे त्या काळी काही नव्हतंच मुळे. किती सहजतेने सदाचार, नीतिमत्ता, नीतिमूल्य, मांगल्य, पावित्र्य, मनाची लाज, मनाची टोचणी, हे सगळं त्या समाजामध्ये आपोआप झिरपत होतं, कुटुंबामधनं झिरपत होतं आणि आपोआप ते समाजामध्ये झिरपत होतं. आज ते कधी कधी कुटुंबातही राहिलेलं नाही आणि समाजात तर काय आनंदच आहे. तेव्हा हे जे काही आहे ते शब्द मला फार महत्त्वाचे वाटतात. तळमळीचे ते लोकशिक्षक होते. लोकशिक्षक म्हणजेच लोकप्रबोधनकार. लोकांना शहाणे करून सोडावे सकळ जन ही संतांची भूमिका होती. बुडता आहे जन न देखवे डोळा, हीच तुकारामांची तळमळ होती आणि त्याच्यासाठी ते लिहित होते. तत्त्वज्ञानाची नीतिमूल्ये समाजात रुजली म्हणजे आपोआपच सामाजिक विकृती नाहीशी होऊन समाज सुखी होईल, याच भावनेने संतांनी प्रबोधनकाराची पताका खांद्यावर घेतली आणि भारुडांसारख्या लोकप्रिय वाङ्मय रचनेतून आध्यात्मिक विचारांची मांडणी करून लोकरंजनातून प्रबोधन घडवले. किती मुद्दे यात आलेत बघा, की यात लोकरंजन आहे, प्रबोधन आहे आणि सगळ्यात महत्त्वाची सामाजिक विकृती नाहीशी होणं. प्रकृती, विकृती आणि संस्कृती हे टप्पे आहेत, आपल्याला माहिती आहे. मुळामध्ये लहान मूल हे निरागस असतं, पण जेव्हा तो समाजात वावरायला लागतो तेव्हा त्याला लबाडा सुचायला लागतात. लबाडी म्हणजे काय हे कळायला तो जेव्हा 4 मुलांमध्ये वावरतो ना, तेव्हा त्याला कळतं. मग मोठा झाला की मोठ्या माणसांमधनं कळायला लागतं. म्हणजेच काय, की समाजामध्ये, कुठल्याही काळातल्या समाजामध्ये काही विकृती असतेच. प्रत्येक या संतांना सुद्धा जो विरोध झालेलाच आहे ना ठाई, कोणाचं आयुष्य सुखी होतं. तुकारामांना किती सोसायला लागलंय, ज्ञानेश्वरांना किती सोसायला लागलाय, एकनाथांना किती सोसायला लागलाय. त्यांचा भागवतासारखा ग्रंथ, त्यावरती टीका झाली आणि मग तो पालखीतनं मिरवला. म्हणजे जे अस्सल असतं त्याची किंमत समाजाला कळायला काही काळ जावा लागतो. हे संतांच्या काळापासून आधुनिक काळापर्यंत सत्य आहे. केशवसुतांच्या कवितेचं मोठेपण कळायला काळ जावा लागला. केशवसुतांच्या मृत्यूनंतर ते कळलेलं आहे. आज वाचताना वाईट वाटतं. काय त्या माणसाची प्रतिभा होती आणि काय विचार सुंदर आणि त्यातल्या कल्पना आणि काव्य त्यांनी केलेलं आहे, पण त्यांना त्याचं काही श्रेय मिळालेलं नाही. ते त्यांच्या मृत्यूनंतर ते आलं. मर्ढेकरांच्या काळात त्यांच्यावर प्रचंड टीका झालेली होती. म्हणजे एक जे त्या क्षेत्रातले, ज्याला आपण मैलाचे दगड म्हणतो, अशी ही जी माणसं होती महत्त्वाची, की ज्यांनी एक दिशा दिली त्या वाङ्मय प्रकाराला, साहित्याला, त्यांना हे सगळं सोसावं लागलेलं आहे. मोठ्या माणसांची उदाहरणं आपल्याला माहितीच आहे. येशू ख्रिस्ताचं उदाहरण काय, महात्मा गांधी काय. म्हणजे टाकीचे घाव त्यांनी सोसले तेव्हा त्यांना देवपण आलं, पण त्यांना हे घाव सोसावे लागले. हे समाजाचं करंटेपण आहे. आणि जितक्या लवकर ही सगळी थोरवी त्या काळातल्या माणसांची समाजाला कळेल, तेवढा समाज लवकर प्रगत होईल, तेवढी समाजाची लवकर एक आपण म्हणू आध्यात्मिक शक्ती वाढेल. अध्यात्म म्हणजे केवळ देवदेव नाहीच आहे. तर हा जो सदाचार, ही जी नीतिमूल्य आणि विकृतीकडनं आपण सदाचाराकडे, नीतिमूल्यांकडे वळणं हे महत्त्वाचं होतं. आणि म्हणून संतांनी वेगवेगळ्या माध्यमामधून ही मांडणी केलेली आपल्याला दिसते. कोणी भारुडं लिहिली, कोणी इतर काव्यप्रकार हाताळले. हा विचार अतिशय महत्त्वाचा आहे. तुकारामांवरती देखण्यांनी लिहिलेलं आहे. तुका झालासे कळस या नावाचं त्यांचं पुस्तक आहे. तेव्हा तुकाराम हे तर लोकांच्या अधिक जवळचे होते, कारण वाण्याचा व्यवसाय होता, नेहमीचा संबंध होता, व्यापार म्हणजे काय थोडंफार माहीत होतं, पुढे तो बुडाला वगैरे. पण
त्यांच्या जीवनातल्या अनुभवामधून त्यांना समाज कळत गेला, समाजातलं ढोंग कळत गेलं आणि त्यांच्या स्वभावानुसार त्यांनी त्याच्यावरती कोरडे ओढलेले आहेत. ज्ञानेश्वरी माऊलीच होती. त्यामुळे त्यांनी नाठाळाचे माती हाणू काठी वगैरे म्हटलेलं नाही. त्याने आपलं म्हटलं की किडा मुंगीसुद्धा नका हो पायाखाली चिरडू, त्यांनाही जीव आहे, असं म्हणणारे ज्ञानदेव अत्यंत कोमल हृदयी. आणि कसे ते एवढे राहू शकले? एवढा छळ सोसून सुद्धा एखादा माणूस समाजाच्या विरुद्ध पेटून उठला असता, काय अपराध होता ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा, पण त्यांना ते सोसावं लागलं. त्यांनी ते सोसलं आणि ते पचवून स्वतःचं कर्तृत्व, स्वतःची आध्यात्मिक ताकद, आपली प्रतिभाशक्ती त्यांनी आपल्या ग्रंथांच्या माध्यमातून प्रगट केली. कुठल्याही त्यांच्या विरोधकांशी ते वाद घालायला गेलेले नाहीत. दाखवतो सिद्ध करून, अशी काही भूमिका नव्हती. ते हे मोठेपण आहे. सामान्य माणसं आपल्यासारखी आणि ही मोठी माणसं हे संत का झाले? हे संत तर त्याचं कारणच हे आहे की विष पिऊन, हलाहल पिऊन त्यांनी ते पचवून त्या विषाचं अमृत केलं. हे त्यांचं मोठेपण आहे. आणि म्हणून या संपूर्ण संत साहित्य किंवा जे लोकसाहित्य, लोकनिर्मित, लोकांचं, लोकांनी, लोकांसाठी निर्माण केलेलं असं हे जे लोकसाहित्य आहे, त्या सगळ्याचा धांडोळा वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथांमधून रामचंद्र देखणे यांनी घेतलेला आहे. आणि मला आणखीन एक त्यांचं वैशिष्ट्य असं जाणवतं की या सगळ्या ग्रंथांमध्ये आपल्याला असं वाटेल की सगळे एवढे तत्त्वज्ञान आणि त्यांनी त्याचं मांडलेलं आहे, पण त्यांची शैली अतिशय प्रसन्न आणि ललित मधुर शैली आहे. कुठेही त्याच्यामध्ये क्लिष्टता, कंटाळवाणेपणा नाही. त्या ललित शैलीमध्ये जसं राचिमढेऱ्यांचं लेखन आहे, काही लेखन थोडं जड आहे, पण अप्रतिम भाषा, म्हणजे अत्यंत अभ्यासपूर्ण ग्रंथ सुंदर भाषेमध्ये लिहिणं, हे राचिमढेरेंचं, अण्णांचं फार मोठं वैशिष्ट्य होतं. आणि त्या प्रमाणात नाही, पण तसंच जवळजवळ काही अंशी हे रामचंद्र देखणे यांच्या ग्रंथातून आपल्याला दिसतं की सरळ, साधं आणि ललित मधुर असं हे विवेचन आहे. आवश्यक त्या ठिकाणी ते अवतरण देतात, ओव्या म्हणा, भारुड म्हणा, आणि मग त्याचा आशय समजावून सांगतात आणि मग त्यातला जो काही तत्त्वविचार आहे तो सांगतात. म्हणजे एक सगळ्या लेखनाला शास्त्रीय बैठक आहे, चिंतन आहे, अभ्यास तर आहेच आहे. नुसता आपला काही डाटा गोळा करून त्यांनी मांडलेला नाही आहे, केवळ संकलन नाही आहे, स्व त्याच्यामध्ये आहे कुठेतरी. आणि हा सगळा अशा एका ललित मधुर शैलीमध्ये त्यांनी मांडलेला आपल्याला दिसतो. त्यांनी हे जसं हाताळलं सुरेख रीतीने संत साहित्य, लोकसाहित्य, त्याखेरीज मी आत्ता म्हटलं की ते ग्रामीण परिसरामध्ये लहानाचे मोठे झाले, त्या अनुभवांवरती त्यांनी 2 कथासंग्रह, ग्रामीण कथासंग्रह हेही त्यांच्या नावावर आहेत. आणि हौशी लख्याची आणि येरवाळीचं जिणं हे 2 कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. आणि भूमिपुत्र या नावाची कादंबरी आहे. म्हणजे कादंबरी, कथा, लोकसाहित्य, संत साहित्य, वैचारिक या प्रबोधन महाराष्ट्राचं करणाऱ्या सगळ्या मंचावरचं साहित्य. आणखीन एक वाङ्मय प्रकार त्याने हाताळला, तो म्हणजे चरित्र. साने गुरुजी आणि गाडगेबाबा यांची चरित्र त्यांनी लिहिलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये याही 2 व्यक्तींचं महत्त्व समाजसुधारक म्हणून प्रामुख्याने आहे. एक प्रकारे साने गुरुजी तर राजकीय चळवळीत होते आणि एकूणच त्यांचं जीवन, त्यांची जीवनविषयक भूमिका आपल्याला माहीत आहे. तेव्हा टिंगलही काही ठिकाणी त्यांची झालेली आहे. पण आज आपल्याला अश्रूंचं मोल कळतं आहे. कोणालाही कसलंही वाईट वाटत नाही, कसल्याही कारणाने डोळ्यातनं अश्रू येत नाहीत. म्हणजे कोणी रडत बसावं असं नव्हे, पण हे घडतंय आज खरोखरच. याचं कारण माणसं आतूनच कोरडी झालेली आहेत, संवेदना खूप बधीर झालेल्या आहेत. अनेक घटना घडत आहेत. आता बोलता बोलता आठवलं, परवाची तुम्ही बातमी वाचली असेल की एक व्यक्ती आपल्या घरामध्ये निधन पावली, 8 दिवस झाले कोणीही बघितलं नाही. वाचलं ना तुम्ही पेपरमध्ये? एकनाथ बागुलांचा मुलगा, पत्रकार होते एकनाथ बागुल, सकाळमध्ये होते, आधी केसरीत होते, त्याच्या आधी मला वाटतं ते साधनेमध्ये पण होते.
आणि 52 वर्षाचा मुलगा एकनाथ बागुल आता वृद्धाश्रमामध्ये आहेत आणि भलं मोठी ती कॉलनी एवढी, दारामध्ये त्यांच्या वर्तमानपत्राचा ढीग पडलाय. रोज वर्तमानपत्र आणून टाकतोय, पण तो उचललं जात नाहीये. कोणीही पाहिलं नाही. ह्या कोणालाही वाटलं नाही की अरे वर्तमानपत्र तर येत आहे, दार का उघडलं जात नाही. आणि 8 दिवसानंतर कळतंय की तो एकटा राहणारा माणूस आतमध्ये संपलाय जीवन त्याचं. काय आहे ही भयानक अवस्था? म्हणजे तो काय अरण्यात राहत नव्हता? म्हणजे इतकं त्याला आपण एक इंडिफरन्स म्हणतो, इतकी उपेक्षा. शेजाऱ्यांशी आमचा संबंध नाही, काय पडले असतील वर्तमानपत्र, पण निदान बघा, बेल वाजवा, विचारा, काही नाही. म्हणजे अनेक कारणं त्याला असतील, आपल्याला माहिती नसतात. पण कुठलीही कारणं असू दे, पण हे सुद्धा समाजामध्ये म्हणजे इतकं अस्वस्थ झालं ते सगळं वाचून. त्याच्या अगोदरच हरा महाजनींच्या मुलाची बातमी आली होती तळेगावला. सॉरी, हरा महाजनींचा मुलगा रवींद्र महाजनी, नट चांगला. त्याची पण कारणं वेगळी होती, ज्यांना माहिती आहे थोडंफार त्या, पण ते जाऊ दे, कोणी कसा का असेना. पण हे निदान बघा, म्हणजे एक साधी माणुसकी म्हणून कुतूहल काय आहे बा, हे संबंधच नाही. हे जे समाजामध्ये आता जे म्हणते नाही, एक प्रकारची विकृतीच आहे ना, की माणसाला माणसाबद्दल काही वाटतच नाही. भले तुमची माझी ओळख नसेल, पण एखाद्याला काही झालं तर आपण चौकशी करतो, जेवढे होईल तेवढी मदत करतो आणि केलीच पाहिजे, तर आपण माणूस आहोत. पण याही इतक्या घटना या घडता आहेत आणि कधी कधी असं वाटतं की कुठलं संकट आपल्या दारापर्यंत येऊन पोचेल सांगता येत नाही. म्हणजे आपण नुसतं चांगलं असून भागत नाही, आपल्याला चांगली माणसंही भेटायला लागतात आणि समाजामध्ये वावरलं पाहिजे. पण हे घडत नाही आहे. त्या ज्या विकृतीबद्दल जे मगाशी जो शब्द आहे की सामाजिक विकृती, ही एक प्रकारची विकृतीच आहे की मला कोणाचं काही देणं घेणं नाही. आणि आज समाजामध्ये जो अहंकार वाढलेला दिसतोय, मला कोणाची गरज नाही, आता एक फोन केला की सगळं मिळतं आहे. असं नाही आहे की आज माझी तब्येत बरी नाही, घरात भाजी नाही, काय करायचं, फोन करून मागता येते, वाण्याचं सामान घरात येत आहे, वाटेल ते मिळतं आहे. मला शेजाऱ्याकडे जायची गरज नाही की अरे दूध संपलं आहे, थोडंसं दूध द्या. पूर्वी त्याची संकोच वाटत नसे. अर्थात त्याचा अतिरेक पण होऊ नये, जरा काय झालं की शेजारी जायचं मागायला, पण निदान एवढी आपुलकी असणं आणि एक प्रकारचा प्रेमाचा हक्क असणं की अरे काय अडचण आली, आहोत ना आम्ही, एवढंच फक्त. आणि समंजस माणूस असा कधीच कोणापुढे हात पसरायला जात नाही. आपण अडचण सोसू, पण ते करणार नाही. पण निदान ते वातावरण असायला पाहिजे की गरज लागली तर आहोत आम्ही. हे जे काही आहे ते आज समाजामध्ये दिसतंय का, हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. म्हणून मी पुन्हा पुन्हा जे म्हणते आहे की संत साहित्याची आजच्या काळात इतकी गरज कधीच नव्हती. पण आपण हे ऐकतो, पुन्हा आपल्या आपल्या कामाला लागतो. त्याचे खोलवर संस्कार कुठेतरी मनात उतरले पाहिजेत आणि आचरणात उतरले पाहिजेत, तर त्याला अर्थ आहे. त्या रामचंद्र देखण्यांनी हे जे अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिलेले आहेत, त्याचा यातली जी वैविध्य आहेत, ही वैविध्य फार महत्त्वाची मला वाटतात. लोकश्रुती नावाचा एक त्यांचा फार सुंदर ग्रंथ आहे. म्हणजे लोकसाहित्य, लोककला आणि लोकसंस्कृती या तिन्ही घटकांना कवेत घेणारा एक असा हे आहे की लोकश्रुती. पोवाडे, भेदिक लावण्या, कलगीतुरा, हे सगळे विषय त्याच्यामध्ये आलेले आहेत. आणि इतक्या विविधांगाने विविध अनुभव वेगवेगळ्या पद्धतीने मांडणारा हा साहित्यिक थोडासा लवकरच आपल्यातनं गेलेला आहे. किती, मला वाटतं 56 सालचा आम्ही लिहिलं आहे कुठेतरी, त्यांचा जन्म आहे कितीतरी, हो, 12 जानेवारी 1956चा जन्म आहे आणि 26 सप्टेंबर 2022ला निधन आहे. तेव्हा फार लवकर, तसं आजच्या काळाच्या दृष्टीने जर म्हटलं तर त्यांचं निधन झालं. पण एक फार मोठं काम त्यांनी करून ठेवलेलं आहे आणि अतिशय सर्व समाजामध्ये व्यवस्थितपणे वावरून, अगदी शेवटचा त्यांचा कार्यक्रम मला वाटतं त्यांचं एक पुस्तक प्रकाशनाचाच बालगंधर्वमध्ये झालेला होता. फार छान बोलले होते. आणि कुठल्याही कीर्तनकाराला, प्रवचनकाराला जे जे आवश्यक असतं ना, ते सगळं त्यांच्यामध्ये होतं. म्हणजे गोड गळा होता, उत्तम पाठांतर होतं, उत्तम उच्चारण होतं,
एक मृदुता होती आणि आपण जे बोलतो आहोत किंवा लिहितो आहोत त्या वर्ण्य विषयाबद्दलची जी आत्मीयता ती त्यांच्यामध्ये होती. आणि लोकमानस जाणण्याची कला, मी मगाशी म्हटलं की त्यांनी जी भ्रमंती केलेली होती त्याच्यामधनं लोकांपुढे कसं सादरीकरण करावं ही कला त्यांच्यामध्ये होती. वक्तृत्व चांगलं होतं. त्या अनेक गुणांचा समुच्चय असलेलं असं हे एक छान व्यक्तिमत्व होतं. उत्तम साहित्य गुणांनी त्यांचे ग्रंथ नटलेले आहेत आणि त्याबद्दलचा थोडासा परिचय आपल्यापुढे ठेवावा असं मला वाटलं आणि नुकतंच त्यांचं निधन झालं त्या निमित्ताने, म्हणून मी हा विषय निवडला. आपल्यापैकी काहींनी हे पुस्तकं वाचली असतील, त्यांची नसतील तर जरूर वाचा. ती खरोखर छान माहिती आहे. वारीबद्दल वगैरे जे काही त्यांनी लिहिलेलं आहे तपशील खूप चांगले आहेत. तर असे हे रामचंद्र देखणे. अनेक आणखीन काही काही मुद्दे त्याच्यामध्ये असतील, पण सगळेच काही मी इथे घेऊ शकलेली नाही. मला जेवढी पुस्तकं त्यांची थोडी उपलब्ध झाली, जी माहिती मिळाली तेवढ्या आधारावरती मी हे केलं आणि ही पुस्तकं सगळी मी पाहिलेली आहेत स्वतः, की कशा पद्धतीने त्यांनी त्याची मांडणी केलेली आहे. आता ग्रामीण कथा, कादंबरी हे आपल्या हौसेचा थोडासा मामला आहे. त्याला फार काही दर्जा आहे असं म्हणता येत नाही. पण त्या भाषेमध्ये त्यांनी ग्रामीण भागात वाढलेले असल्यामुळे त्यांनी ते कथा कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. पण खरं त्यांचं जे कार्य आपण म्हणू ते संत साहित्य आणि लोकसाहित्य याचे अभ्यासक, तत्त्वचिंतक आणि विवेचक म्हणून रामचंद्र देखणे यांचं नाव हे रसिकांच्या, अभ्यासकांच्या मनामध्ये नक्की राहील या तोडीचं आहे, यात काही शंका नाही. थांबते. धन्यवाद.